आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबना संदर्भात संभाजी ब्रिगेडसह सर्वच पक्ष आक्रमक। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी। मेहकर सिंधुदुर्ग शेजारी राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 8-9 महिन्यातच कोसळला। या संदर्भात मेहकर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवत सदर प्रकाराला जबाबदार म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा व संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले। हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही तर सर्वच महामानवांच्या विचारांचा अपमान आहे। छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासहित देशाचे आराध्य दैवत आहेत। त्यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडीने करण्यात आला व त्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांशी लागेबांधे असलेल्या ठेकेदाराकडून प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला। त्याचमुळे आज महाराष्ट्राला हा काळा दिवस बघावा लागला असा आरोप यावेळी करण्यात आला। सदर आंदोलन हे संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले। यावेळी त्यांनी आम्हाला छत्रपतींपेक्षा कुणीही मोठा नाही असे मत व्यक्त केले। त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भात पक्ष संघटना बाजूला ठेवून मेहकर तालुक्यातील सर्वच पक्ष संघटनातील मंडळी आंदोलकांमध्ये सहभागी झाले। यावेळी समाज बांधव म्हणून सामाजिक कार्यकर्ते गजानन गारोळे, प्रल्हाद भिसे, विनोद बोरे, मुन्ना काळे, तर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष धनंजय बुरकुल, शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, शहराध्यक्ष किशोर गारोळे, ॲडव्होकेट आकाश घोडे, काँग्रेस नेते महादेव ससाने, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद तालुका अध्यक्ष गोपाल गरड, युवक काँग्रेसचे भूषण काळे, दिलीप बोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोरे, गजानन पवार, नंदकिशोर देशमुख, गजानन लोंढे, कृष्णा पाचपोर, मारुती जुनघरे, ॲडव्होकेट विष्णू वानखेडे, प्रशांत इंगळे, मारुती मुळे आदींसह अनेक शिवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।